परिचय द्या. परिचय विषय. जय भीम. नमस्कार. मी मंगेश छत्रपती वानखेडे, वंचित बहुजन आघाडी नागपूर शहर अध्यक्ष. आज या प्रेस क्लबमध्ये 26/5/2026 जे प्रेस क्लबमध्ये एक पोस्टर यूथ काँग्रेसच्या माध्यमातून प्रकाशित झालेलं होतं, बेहतर नागपूरच्या नावाने. त्यात दीक्षाभूमीवरती त्यांनी भगवा झेंडा लहरवला होता. त्याचप्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीचं पण विंबटना केलेली आणि त्यांनी डावा हात वरती केलेला होता. आम्ही सगळ्यात अगोदर वंचित बहुजन आघाडीने याची दखल घेतली. नागपूर शहरच्या वतीने आम्ही सगळ्यात अगोदर 27 तारखेला सीताबर्डी पोलीस स्टेशनला जाऊन त्यांची तक्रार नोंदवली. त्यामध्ये महाराष्ट्राचे प्रभारी शिवराजजी मोरे, तसंच महाराष्ट्राचे अध्यक्ष शिवराजजी मोरे आणि त्यांचे पदाधिकारी अजय चिकारा, नवज्योत सिंग सिद्धू आणि बाकी असे 12 मुख्य आरोपी व इतर पदाधिकाऱ्यांवरती गुन्हा नोंदवलेला आहे. त्याचप्रकारे आम्ही दीक्षाभूमी स्मारक समितीला पण 31 तारखेला जाऊन जाब विचारला, तर त्यांनी त्याच्यात टाळाटाळी केली आणि आम्हाला त्या गोष्टीची काही माहिती नाही आहे ते त्यांनी तिथे स्पष्ट केले. त्यानंतर आम्ही तिथे शांत बसलेलो नाही. आम्ही पुन्हा जाऊन सीताबर्डी पोलीस स्टेशनला मागणी केली की या सगळ्यांवरती ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला पाहिजे. त्यांनी नाही तर अन्यथा आम्ही आमरण उपोषण करू आणि त्याचे आमरण उपोषणसाठी आम्ही कलेक्टर साहेबांना आणि पोलीस आयुक्तांना सुद्धा एक लेटर दिलं की 2 तारखेपर्यंत जर कॉग्लेन्स नाही घेतले, त्यांनी त्याच्यात दखल नाही घेतली, तर आम्ही आमरण उपोषण संविधान चौकात करू. त्यानंतर त्यांनी तिथे त्यांची जे पोलीस कारवाई आहे ते पोलीस कारवाईला त्यांनी 12 लोकांना मुख्य आरोपी व इतर पदाधिकारी त्यांनी आरोपी बनवलेला आहे. त्यांच्यावरती कलम 299, 353/2, 3-5 न्यायसंहिता 2023 सहकलम 3(1) न आणि प अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता तुम्ही जे तुमची मांग होती ते पूर्ण झालेली दिसत आहे, तर याच्यानंतर आपला काय पुढील राहणार आहे? त्यांना लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई झाली नाही, अरेस्ट झाली नाही, काय बोलले? FIR दर्ज झाली, पण पुढची कारवाई तुमची काय असणार आहे? पुढची कारवाई आम्ही ते काँग्रेस तिथे जे आपले दीक्षाभूमी स्मारक समिती आहे त्यांच्यावर काही प्रश्न उचललेले होते की तुम्ही ना आतापर्यंत त्यांच्यावर का नाही, त्यांचं काही लेटर नाही, काही ॲप्लिकेशन नाही, काही नाही केली. त्याकरिता आम्ही त्यांना प्रश्न विचारलेला आहे. त्याचप्रकारे जेव्हापर्यंत हे सगळ्यांवर तर गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या संपर्कात राहू. तुम्ही समितीला जेव्हा म्हटलं की तुम्ही काही कारवाई आतापर्यंत केले नाही, सरळ सरळ त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांवरती टीका टिप्पणी करून म्हटलं आहे की ते काँग्रेसला घाबरले. म्हणजे एक बाळासाहेबांचा अपमान नाही का? तुम्ही काय कार्यवाही करणार त्याच्यावर? आम्ही जे कोणी असं बोलून आलेले आहेत त्यांना म्हटलं की तुम्ही पहिले पक्षात या, पक्षात येऊन काम करा आणि जे खरोखरमध्ये बौद्ध बांधवांसाठी काम करून आलेले आहेत, जे खरोखरमध्ये रस्त्यावर उतरून आलेले आहेत त्यांच्यासोबत काम करा. हे जे पोस्ट करतात आणि पोस्टवरती तुम्ही संभाषण करता हे सगळं बंद करा. रस्त्यावर या. आज ही घटना इथे घडलेली आहे, उद्या सगळ्या बौद्ध विहारांवरती पण भगवे लहर होते, तेव्हा तुम्ही जागे होणार का, असा प्रश्न आम्ही त्यांना विचारतो.